हे बघा सगळे 4 लोक आलेले आहेत, सगळे एकत्र नाही आलेले, आंदोलन होत नाहीये. कुटुंब वेगवेगळे आहे, ते कुटुंब वेगळे. आम्ही सगळे 4 वेगळे बसणार आहे. आम्ही आर्टिकल 124 लागू आहे ना, त्याचं काही उल्लंघन नाही करत. मी तुम्हाला काही नाही नम्रपणे सांगतो, तुम्हाला वाटलं साहेब आम्हाला जेलमध्ये टाका, काय हरकत नाही, पोलिसांना बोलवा. माझं म्हणणं आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजासमोर 100 परिघाच्या मीटरमध्ये कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला, प्रतिकात्मक आंदोलनाला जमण्याला सुद्धा प्रतिबंध आहे. वेटकर साहेब, आपण प्रतिबंध का आहे. असं हे करता की आंदोलन करता म्हणून? कोण म्हणलं तुम्हाला आंदोलन केलं? आमचा एक स्लोगन तुम्हाला दिसला, एक बॅनर दिसला, म्हणणं ऐकून घ्या. एक कोणती पार्टी दिसली का अशी? काही वेळाने ही फॅमिली आहे, ही मुस्लिम समाजाची पुण्याची वेगळी फॅमिली आहे. कुठे भवानी पेठेतून आले, कोणी कोंडव्यातून आले, कोणी गणेश पेठेतून आले, सगळी वेगळी वेगळे. आपले म्हणणे इथं नाही म्हणणार, तू कुठं म्हणणार? निश्चित तुम्हाला माननीय महापौरांची भेट करून दिली. ठीक आहे ना, आम्हाला द्या, आम्ही जातो, आम्हाला काही नाहीये. आम्ही तुम्हाला काही त्रास देत नाही. आम्ही तुम्हाला सारसबाग बंद केली, त्यामुळे आज तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या समोर आलेला, काय सांगाल? पुणे महानगरपालिकेने 2 दिवसासाठी सारसबाग बंद केली आहे. रमजान ईदच्या दिवशी बी असंच केलं यांनी, सारसबाग बंद केली, नंतर फोर्सफुली ते चालू करून घेतली. आज बी यांनी बकरीच्या वेळेस बी बंद करून ठेवली आहे. आम्ही सांगतो हे फक्त मुसलमानांसाठी आहे का? मुसलमानची ईद असल्यामुळे तेव्हा बंद करता का तुम्ही? हा कॉर्पोरेशन आमचा आहे आणि हा बी ग्राउंड आमचा आहे. तिथं नाही खेळू दिलं तर काय झालं? आज आम्ही कॉर्पोरेशनच्या ग्राउंडमध्ये येऊन खेळत आहे आमची पूर्ण मुलं. त्या ठिकाणी नॉनव्हेज खाल्लं जातं वगैरे, आणि गणपतीचं मंदिर आहे त्यामुळं. तिथं गणपतीचं मंदिर आहे, त्याच्यात आम्हाला काही म्हणणं नाही आहे. आणि जे नॉनव्हेज घेऊन येतात ना, तुम्ही त्यांना चेक करा. जे नॉनव्हेज घेऊन जातात ना, त्यांना नॉनव्हेज घेऊन जाऊ देऊ नका ना. आम्ही सांगतो ना तुम्हाला, आम्ही थांबतो वाटलंच तर. पण तुम्ही त्यासाठी ते कारण देऊन तुम्ही पूर्ण मुस्लिम समाजाला तिथं रोखू शकत नाही. आणि तो कॉर्पोरेशनचा जागा आहे, ते सर्वांसाठी आहे, सर्व समाजांसाठी आहे. पोलिसांनी सांगितलं की बाय तुम्ही आंदोलन करता. आम्ही म्हणलं आंदोलन करत नाहीये. हे जे पूर्ण दिसती फॅमिली आहे, वेगळी वेगळी फॅमिली आहे. कोणी कसबा पेटली आहे, कोणी कोंडवाची आहे, कोणी भवानी पेठची आहे. सगळ्यांनी वेगळं वेगळं आलेलं आहे. 144 धारा लागू आहे, त्यामुळे आम्ही सोबत आलेलो नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने आलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्हाला महापौरला तुम्ही एक भेट घालून द्या लहान मुलांची. ते डेलिगेशन जाईल आणि जे आमचं म्हणणं आहे ते आम्ही त्या महापौरांसमोर ठेवणार आहे. ठीक आहे म्हणले. ते आम्हाला सांगितलं की आम्ही महापौरासोबत तुम्हाला एक डेलिगेशनची भेट घालून देणार आहे. जमावबंदी आहे 15 दिवसाची, पण ते 5 पेक्षा जर आंदोलन असेल त्यांच्यासाठी आहे. आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही काय नाही. आम्ही एक डेलिगेशन म्हणून महापौरांना भेटायला आलो. आम्ही एक स्लोगन दिलेलं नाही किंवा आंदोलन काही केलेलं नाही आम्ही. ठीक आहे ना, आजचा दिवस गेला. आज आमचे मुलं आले इथं खेळले, त्यांना जे खेळायचं होतं ते खेळले. पण पुढच्या ईदला असं होऊ नये. जर असं झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे त्याच्यात. आता ते महापौरांना तुम्ही विचारा की का तुम्ही असं करता? दिवाळीला बंद करत नाही, दुसऱ्या सणाला बंद, ईदच्या वेळेस का बंद करतात? म्हणजे ते म्हणजे एकच विशेष समाजापुरताच काम करतात असं वाटते आम्हाला. बरोबर. माननीय महापौर आमचे नागपुरी मॅडमने सारसबागला बंद केलेलं आहे. त्यामुळं दर बासी ईदला आमची फॅमिली, सगळ्यांची फॅमिलीज गार्डनमध्ये जाऊन पोरं खेळतात, मौज मस्ती करतात. पण आता गार्डन बंद असल्यामुळं, काहीच ऑप्शन नसल्यामुळं आम्ही इथं TMCच्याच गार्डनमध्ये आलेलो आहे. इथंच कोरोना बसू द्या, खेळू द्या. चांगलं गार्डन आहे, वातावरण चांगलं आहे. आणि मेयरला पण आमच्या भेटायचं आहे पोरांना आणि विचारायचं की मेयर आमचे पण मेयर आहेत का नाही, हे आमचा क्वेश्चन आहे त्यांना. आंदोलन सारखंच आहे हे, पण आम्हाला फक्त प्रश्न विचारायचं आहे मेयर मॅडमला की हे मेयर आमचे पण आहेत का नाही, ते यासाठी मी इथं आलेलो आहे. का त्यांनाच माहिती, त्यांनीच आम्हाला उत्तर द्यावं सारसबाग का बंद केलेली. विचारायचा मोकाच भेटला नाही मला त्यांना भेटायला, कारण 1 दिवसा अगोदर तुम्ही अनाऊन्स केलं बंद करा म्हणून, ते बंद झालं. पोलीस आले तर काय करणार? ते आमच्या संरक्षणासाठी ते येणारच. हो, काही असामाजिक तत्व जे आहेत ना, अँटी सोशल एलिमेंट जे आहेत ते गाजवलेलं आहे की तिकडे मुसलमान लोक जातात, नॉनव्हेज टाकतात. असं काही नाही. नॉनव्हेज काय खाऊन खाऊन लोक वैतागलेली आहे. आम्हाला ते बाहेर जाऊन तेच खायचं आम्हाला जमत नाही. तिथं भेळ आहे, टपरे आहे, तिकडे भरपूर आपण खाऊ शकतो. आम्हाला नॉनव्हेज तिकडे येऊन खायची गरज नाहीये. आणि गार्डन नवीन खुललेलं नाही ना. आम्ही लहान होतो त्यावेळेपासून महापौरांना भेटायचं आम्हाला. आम्ही जाऊन भेटणार, पुढे जाऊन भेटणार, त्यांना रोज देणार, त्यांना थँक्यू म्हणणार. गार्डन बंद केल्यामुळे थँक्यू. आंदोलन नहीं है, ज़्यादा लोग हम इकट्ठा नहीं हो सकते, इसलिए हमारी आपसे दरखास्त है, गुजारिश है, रिक्वेस्ट है, आप बाहर खड़ा रहिए. छोटे छोटे बच्चे यहाँ पे रहेंगे. जब भी वहाँ पे बुलाएगा तो आपके पापा को हमको हम लोग के जाएंगे. छोटे बच्चे यहाँ पे खेल सकते हैं, बट ये बड़े बड़े लोग रहेंगे, माहौल पहुँच जाएंगे तो पब्लिक जमा हो जाएंगे, तो क्या हो जाएगा कि माहौल ख़राब हो जाएगा.
इसलिए हमारी विनती है कि आप छोटे बच्चे यहाँ पे रुक जाइए, बड़े लोग जो है वहाँ पर जो है ना दूर दूर तुम्हाला